आता इथं उतरवलंय पण याने भरतरी गुफा आहे. आतमध्ये काय दर्शन आहे काय माहिती नाही, पण भरतरी गुफेजवळ आणून सोडलंय. गाडी मागेच आहे आणि आम्ही चाललोय आता इथे. आज दिवसभरामध्ये काय काय 2-3 ठिकाण दाखवणार आहे ते बघू. अजून यानंतर कुठं घेऊन जातात. इथे काही जास्त गर्दी नाही आहे. चढून जायचंय मेन म्हणजे ना, आता पाय थकले चढायला. हे बघा इथून प्रवेश आहे भरतरी गुफा द्वार. विभूती लावा ती. राम सिया राम जय जय राम. गुफा इथून गुफा मधून एक बार 50 व्यक्ति ही प्रवेश करे. हाँ 50 व्यक्ति आपने आए क्या? गुफा. अरे गोरक्षनाथ महाराज है. ये 2006 से मैं गया नहीं. बोले बाबा. उदयनाथ जी, सत्यनाथ जी, संतोषनाथ जी, अचंबेनाथ जी, कंथरनाथ जी. भोले बाबांचे रूप आहे सगळे. मच्छिंद्रनाथजी म्हणजे बघा सगळं शंकराचा अवतार आहे. जे नवनाथ जे आहेत ते सगळं शंकर भगवानचाच अवतार आहे गोरक्षनाथजी. नाथ महाराजांचं मंदिर आहे, पण सगळे 9 रूप भोले बाबांचे. कोणत्या कोणत्या नावाने कोणतं कोणतं रूप आहे ते तिथं दाखवले बघा. छान. घ्या विभूती घ्या. लावा मला पण द्या. वाकायला ह्या पर्स आहे ना आता. द्या द्या बस बस बस. जय शिवशंभो. क्या बोले बाबा या अवस्थेत येते. खूप छान आहे. कारण आहे ना हिरवा चारा पण खातात. यात भुसा आहे ना, तर हे पण खातात. जास्त नाही काय साहेब. या पुढे तुम्ही जा. सगळं केल्यापेक्षा गौमाताला दिलेलं बरं. आश्रम की गौशाला आहे. छान आहे. तुमच्या हाताने घाला म्हणजे काय ते सगळं पोटात. जा पुढं पुढे गाईला द्या. सगळ्यांना द्या. गौशाला. हाँ हाँ खोला खोला. डालने दो उनको, हाथ से डालने दो. तो मैं थोड़ी डाली रही थी. नहीं 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 वो अपने हाथ से डालो अच्छी रहेगा ना. तो मैं थोड़ी डाली रही. इनसे न्यू बोल रही थी खोल लो. हाँ हाँ खोला खोला. भुसा द्या मावशीला म्हटले तुम्ही टाका. गौशाळेत सगळं श्रीकृष्णाचे फोटो लावलेले. गौशालामध्ये चारा वगैरे दिला. आतमध्ये दर्शन घेतले आणि आता हे काय म्हणता गडकालीचं मंदिर आहे. आता इथे पहिलं कालिका माताचं मंदिर आहे आणि त्यानंतर मग कालभैरव आहे. मग आता दोन्ही आता ते करणार आहे. त्यानंतर कोणतं करतील त्या काय माहिती नाही. बघूया आता. गडकाली रात्री आम्ही तिकडे इंदोरला होतो ना, तेव्हा छान कालिका माताचं मंदिर होतं, पण उशीर झालेला आम्हाला. गणपती बाप्पाचं दर्शन केल्यानंतर कालिका माताचं होतं, पण बाहेरच पाय पडलो आम्ही. लय लेट झालं रात्री आम्हाला. रात्रभर झोपलेलेच नाही कोणी, तुम्हाला सांगते. इथं गडकालिका माता मंदिर आहे. तो भैया कैसे है? ओटी कैसे है? ओटी है 100 रुपये का. हाँ दे दो. घ्या ते. म्हाताऱ्याने यायला जातो तो ओटी द्यायला पाहिजे ना आपण. दे त्यांना. देवीच्याला जातो असं वाटतं ओटी घ्यावं प्रत्येक ठिकाणी ना. कधी येणार आहे आपण. चलो बस एक ओटी लिया बस. हाँ चलो 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 आ जाओ सब लोग.
मातेचं मंदिर आहे ते मस्त. लेडीजला वेगळी लाईन आहे. जगन्नाथ मंदिर, सुभद्रा माता, खूप सुंदर आहे. जय जगन्नाथ. चार तो होई 5 के ना. माता राणीचं दर्शन झालं, गणपती बाप्पाचं दर्शन झालं. इकडे गणपती बाप्पा होते, शूट नाही घेतला. गडकालिका माता आहे. आता बघू आता कुठं नेतात ते. तर आता इथं आलोय भैरवनाथांचं दर्शन घ्यायला, पण गर्दी खूप आहे तुम्हाला सांगते इथे. कारण हे मंदिरात दर्शन घेणं खूप गरजेचं राहते. इथं गरजेचं आहे म्हणून तिकडे गर्दी खूप आहे. समुद्र नाही का. उधर आहे मंदिर, वो साइड पे काही कालभैरव मंदिर इथून दाखवा ना, समोर आहे. इथून समोर दिसतंय ना डायरेक्ट तिला दर्शन. आता ऊन, मी चष्मा पण नाही आणला आणि रुमाल पण नाही डोक्यावर घ्यायला, पण आलोय सगळे लाईनीमध्ये. हे बघा, हिला तर पोरांना लय वैताग दिला, झोपले ते आता बघा. पोरं असले ना लय त्रास असतोय बारीक जेव्हा आहे तो. आता आपले मोठे झाले पण काही एवढं वाटत नाहीये. साहेब दादाला दर्शन देत आहे तिथून. कालभैरव मंदिर आहे ना. लगेच होणार तुमचा अर्धा तासामध्ये. तसे गेले तुमचे 4 तास पण होणार नाही. इतकी लाईन आहे ओंकारेश्वरला. पहिलं ऑनलाईन काढून घ्या, 300 रुपये घेतात ऑनलाईनचे. हा 20 वाला पाणी बॉटल जादू वाला. लाईन बघा अजून किती. 12:15 मी ही लाईन लावली बघा. आता वाजले किती साहेब? 1:30 वाजून गेलं ना. मंगल कितना वाजे? एकदा अजून 1 तास लागणार आहे लाईनीला. खूप गर्दी, खूप गर्दी. आता जवळ आलो दर्शनाच्या. ओम श्री कालभैरव मंदिर. जय श्री काल भैरवनाथ की जय. हे बघा आतमध्ये माहिती नाही, मोबाईलला अलाउड नसणारच आहे, पण इथून दाखवते. बघा इथं वरती मंदिर आहे. इकडे हे मंदिर आहे कालभैरवाचं. 2 तास झाले लाईनीला. आता इथून मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल नाही नेऊ द्यायचे. आलोच आम्ही जवळच आता. 2 तासानंतर आता आलो. तरी अजून अर्ध्या तासाची लाईन बाकी आहे आमची. ऊन लागलं, खूप ऊन लागलं लाईनीमध्ये आम्हाला. एकदम छान दर्शन झालं. दर्शन हुआ ना अच्छे से? हो गए ना. हाँ क्या दर्शन गया नहीं तो. हाँ सब जगह है, सब जगह है वैसा. मेरे पीछे एक लड़की को उसका पकड़ छोटे पकड़ लिया. अरे भगवान, इसको वो भड़क गई, धक्का मारा. वो उसका लड़के को आगे धक्का मारा. मैं दर्शन करते करते दर्शन किया नहीं तो उसको देखने. इतक्या वेळ लाईन लावून क्या करेगा भीड़ में. इसके लिए इतना भीड़ में खड़ा रहो और दर्शन अच्छे से. दिमाग खराब होता है. नाही नाही, हे सगळे काय बोलताय, पोरांना घेऊन कुठं आलं दर्शनाला. हे बारकी पोरं होते ना, हे बघा, हे हा झोपत होता लाईनीमध्ये, अक्षरशः झोपत होता. आणि या बाबीने अरे ये तो पूर्ण झोपून आला आणि हा पण झोपत होता. सगळे बोलताय तुम लोग की बहुत परेशानी होता है. यांनी इतका त्रास काढलाय ना तुम्हाला सांगते.
सगळ्यांचं म्हणणं काय की पोरांना घेऊन कुठे प्रवास करणं खूप अवघड आहे, खरं सांगते, लय अवघड आहे. हाती पे सवारी करते ना इथे. मस्त. आता इथे आलो जेवायला, ओमकार रेस्टॉरंट आहे. बघू आता जेवण कसं काय, पण बोलते चांगलं आहे म्हणून. दास मंदिर प्रबंध समिती द्वारा संचालित ओमकार रेस्टॉरंट. आता बघूया कसं काय ते. हाँ रोटी खा लो ना. मंगा लो, मिल जाएगी. आता इथे हाँ दे तो, हम लोग निकाल लेते थोडा थोडा. चलो लाव. असे थाली घेतली सगळी, मिक्स भाजी, डाळ, पनीर भाजी, चपाती आणि भात, कारण सगळ्यांना भाजी चपाती खायची होती. महेशबाईने त्यांनी घेतली मॅगी. साहेब बघू, मॅगी घेतली सगळ्यांनी, त्यांना मॅगी खायची होती. आता इथं जेवलं, चांगलं तोंड वगैरे धुतलंय, गोड थोडी खडीसाखर वगैरे खाल्लीत. आणि आता स्टेशनला चाललो. आता स्टेशनला भले 1 तास बसणार आम्ही, पण आता सगळे खूप कंटाळले, कुठंच फिरायचं नाही म्हणताय, सगळे बसलेत बघा. आता वैतागले. मी तर चेहरा असंच ठेवलं, काहीच नाही केलं, फक्त तोंड धुतलंय. राहू देत, आता साडी घालून जावं लागेल, उद्या सकाळी उतरणार. कारण मी कुर्ती वगैरे आणली, पण रूम तर सकाळी सोडलाय आम्ही. आता कुठं जायचं, कुठं रूम घ्यायचा, कुठं चेंज करायचं, त्यापेक्षा आता जाऊ दे, आहे तसं जायचं. AC आहे जाताना, पण काही प्रॉब्लेम नाही आहे, जायचं ॲडजस्ट करून. आणि उद्या सकाळी दिदी जाणार आहे दिल्लीला, म्हणून दिदी जायच्या आत मला पोचायचं आहे. दिदीची सकाळी 9ची फ्लाईट आहे, दिदी सकाळी 6लाच जाईल. मला 5:30 पर्यंत तरी घरी पोचावं लागणार आहेत. दुसरा चेंज करके दे. ठीक आहे, दिल्लीला चालले. हा निघालो. मुंबई. हा मुंबईला. आता खूप फिरलो ना, लय फिरलो, खूप फिरवलं. आणि या बहिणी खूप फिरवलं आम्हाला, भरपूर फिरवलं यांनी. उज्जैन जंक्शन स्टेशन आहे. चला आमची 5:45ची ट्रेन आहे, पण आता इथे बाकीच्या गाड्या आपण बाहेरच थांबणार. इकडे एवढ्या लवकर काय करणार आतमध्ये जाऊन. हे बघा, आम्ही आता घरी पोहोचलो. पहिलं मी फ्रीज झाले, 6:45 वाजले, सकाळचे 6:45 वाजले. आम्ही 4:30ला वसईला उतरलो. तिथून मग लोकल पकडून इथं आलो, कारण हिला जायचे, दीदीला जायचे. कुठं निघाली सांग? मी निघाले दिल्लीला. दिल्लीला चालली दीदी तिच्या मैत्रिणीकडे 8-10 दिवस. 8 दिवसच ना? 8 दिवस. हां 8 दिवस दीदी चालली. तर तिच्यासाठी एवढी धावपळ करता आलोय ना. अंथरं वगैरे सगळे इकडंच आहे, कारण ते उठले इथंच ठेवले तिने आणि निघाले. पप्पा खाली सोडायला चालले, यश गाडी घ्यायला गेलाय. तिच्यासाठी इतकी धावपळ केली, आम्ही एवढं लवकरचं तिकीट काढलं.